रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भटकंती आणि बरेच काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव सुरेश दामोदर कावजी. सुरेश दामोदर कावजी. बरं, किती वर्ष झाले तुम्ही या देवळात येत आहे आणि या देवळाला किती वर्ष झाली? ही देवळाला माझ्या माहितीप्रमाणे आमचे वरिष्ठ का भजनातले साथीदार आहेत, त्यांच्या पेक्षा आता त्यांना जवळजवळ 84 वर्ष वय झालं. त्याच्या अगोदर पासून हे मंदिर या ठिकाणी आहे. परंतु पहिलं कौलारू मंदिर होतं. तर नंतर मंदिराची डागडुजी करण्यात आली आणि हे नवीन मंदिर बांधण्यात आलं. आणि आज ताग्यात हे आता हे आपल्याकडे दिसतंय हे नवीन. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निधीतून या देवळाचं नूतनीकरण म्हणजे हे थोडस लाद्या वगैरे लावलेले गेले. तेव्हापासून म्हणजे फार जुनं हे मंदिर आहे. बरोबर. मला सांगाल का, विठ्ठल म्हणजे तुमच्या मते नक्की काय? विठ्ठल म्हणजे हा विठ्ठल कुठं आहे असं चराचर सापडणार आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही कुठे उरला, तो मी आजी दृष्टीने पाहिला. विठ्ठल विठ्ठल नाही का. विठ्ठल आमचे जीवन, आगमा निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल हा कुठं नाही. विठ्ठल माझ्या मते तर विठ्ठल सगळ्या चराचरामध्ये मागे पुढे उभा राही सांभाळित, आलिया आघात निवाराया. आपल्यावरची जी जी काही संकट येतात त्या कलियुगामध्ये हा भगवंताशिवाय दुसरं कोण नाही. हा भगवंत साक्षात आपण जिकडे तिकडे दर्शना करता जातो, आपण पाहतो आपल्या भारतामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहेत, 4 धाम आहेत किंवा कुठलीही तीर्थक्षेत्र असू द्यात, तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही विठ्ठल विचारलत म्हणून माझ्या मनातला विठ्ठल मी सांगतोय तुम्हाला. तर किती आपण दर्शनाला देतो लांबून दर्शन, मात्र या माझ्या पंढरीच्या विठ्ठलरायाचं दर्शन प्रत्यक्ष मला हात लावून त्याचे पाय चेपून त्याला मिठी मारून मला दर्शन करता येते. एकच असं दैवत आहे पांडुरंगाचं की त्याला डोळे भरून आणि गळा मिठी मारून दर्शन करतो, असा हा विठ्ठल आहे. तुम्हाला ताजा अनुभव माझा सांगतो. गेल्या वर्षी मी आषाढ वारीला गेलेलो असताना माझ्या पांडुरंगाने मागे पुढे उभा राही सांभाळित, ह्या उक्तीप्रमाणेच माझा सांभाळ केला. माझे डोळे भरून येत आहेत. दशमीच्या दिवशी रात्री मला अचानक माझ्या छातीत दुखून आलं. मी भगवंताचं नामस्मरण चालू केलं आणि त्याच्या अगोदरच आमचं हरिपाठ आणि भजन झालं होतं. आणि एवढी गर्दी त्यावेळेस सर्व पालख्या वारीच्या पंढरपुरात पोचलेल्या असतात दशमीला रात्री. आणि त्यावेळेस अचानक मला हा प्रॉब्लेम झाल्यामुळे चालू शकत नाही, एवढी गर्दी. मात्र त्या पांडुरंगाने, तुम्ही म्हणता विठ्ठलाने, मला विठ्ठलाने कसा मार्ग दिला, डॉक्टर पर्यंत कसं नेलं. अहो एवढ्या गर्दीमध्ये कुठल्याही वाहनाची अपेक्षा नसताना त्या पांडुरंगाने माझ्यासाठी, मी डॉक्टरच्या छोटासा डॉक्टर होता पण त्यांनी तात्पुरता मला इलाज केला आणि सांगितलं हॉस्पिटलला ऍडमिट करणं गरजेचं आहे. मला आलेला अनुभव विठ्ठलाचा सांगतोय तुम्हाला. तर त्या पांडुरंगाने मी डॉक्टरच्या डिस्पेन्सरी मधून बाहेर पडल्याबरोबर माझ्या समोर रिक्षा येऊन उभी राहिली. बोला. आणि त्या रिक्षामध्ये बसून मोठ्या हॉस्पिटलला मला ऍडमिट केलं गेलं. तिथं माझं योग्य वेळेवरती उपचार झाले. म्हणून आज मी तुम्हाला मुलाखत द्यायला या ठिकाणी आहे. विठ्ठल हा कुठे नाही असं नका बघू. विठ्ठल सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल सिद्धीचे साधन आहे.